माझ्या सरकाची माझ्या राजाची जोडी किल्लारीची आली कृपा धरतीची धार कामाची पीक बहरून सारी गेली माझ्या सरकाची माझ्या राजाची जोडी किल्लारीची आली कृपा धरतीची धार कामाची पीक बहरून सारी गेली वाटच्या वाट सरा चार कोस माझी वाडी ओ मास्तर, 500ची लावा. 500ची वया निघाला बैलाले. घरचे बैल वय 500 काय होते बे? घरची आहे ना जोडी. 1000 घे 1000. त्याच्यात काय? घरच्या जोडी का मी नाही म्हणतो काले का? मोठे बाबा 1000 घेऊन आम्हाला 500 देता. तिघाले 500. भारी आहे रे, भारी हे ठीक आहे. लय भारी आहे. सकाळपासून मागं फिरून राहिले. सोडून नाही राहिले ते वाटते का दिन नाही आपल्याला बैल का कसे धरते दोघंच्या दोघांनी. एक तिसरा गेला बाथरूमला गेला वाटते तो. भाऊजी मंगेवर तर फोन राहिला. हो वहिनी, त्याला दिसत नाही ना, ते बाशिंग बांधला आहे तो, म्हणून तुम्हाला त्याच्या खालीच पोहून राहिला तो. पैसे दिले काय? बे पूजा साचे पैसे दिन का आपल्याला पूजात होऊ दे. करा पूजा. हो भाऊजी करतो ना, थांबा. हो मास्तर, उभेच राहता का? घे ना, जोडीनं पूजा करणार बा. जोडी आहे ना आपल्या घरची. जोडीनं पूजा करायला लागत असते आजच्या दिवशी. तू रचना वहिनी आहे ना, करते ना ते. बाय काय कोणतं काम आहे रे? तिचं नैवेद्याचं ताटांबर बाबू जरासं. हो काकू देतो थांबा. का बैलाय झाली पूजा, आता दुसऱ्याची करतो, थांबा. वहिनी कुठं जातो मी? करा आरामशीर करा. हो भाऊजी, हा तर खाली पाहून नाही राहिला, वरतच करू राहिला. नाही मापाशी मी लावतो त्याले. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. थांबा. या लावून द्या तुम्ही. हा काकू आणलं मी नैवेद्य ताट आजीला मागू. म्हणलं का बाबू, धर तू मी त्याईले चारतो, थांब. हो थांबतो काकू. तुम्ही घ्या आरामशीर घ्या. बाबू इकडे ये रे, जराशी ताट धरवा रे बाबू. तो याच्यातला एक नैवेद्य आणि चारतो. सर घेऊ नको. आणि सारे लेकराला कामी लावलं पण द्या. एवढे लेकर लागले रे मा बैला. हा खाय पूर्णाचा नैवेद्य. पूर्णाचा आज पूर्णाचा नैवेद्य आहे, तुले खाऊन घे. ना देऊन दे पैसे. देऊन दे. हो द्या घे तुम्ही. घ्या दादा घ्या. द्या वहिनी. बरं असा पाहिजे बोजारा, नाही तर काय हुलीचा. चांगला मास्तर माना लागन बा तुम्हाला. म्हणलं दिल खुलास काम आहे तुमचं. ते आपल्या बैलजोडीसाठी एवढे नको शकता आपण. ते आपल्या घरी राब ते हजाराने गेले काय? बाबा आम्हाला 500 द्या ना तुम्ही. अरे ती मोठे बाबा देते ना, काही नको करू. आम्हाला द्यान का तुम्ही याले द्यान का फक्त? ते तुम्हाला 500तले वाटून देईन ना मी. काळजी नका करू तुम्ही. देतो ना मी बरोबर. मग जातो. 2-4 घरी बोलावलाय. काही जोड्यानी आहे म्हणे आमच्या घरी आणजा म्हणे पूजा करायला. आता आपली जोडी आहे आणि एक आपल्या शांताराम काकाची आहे. दुसऱ्या जोड्या कोणत्या आहे गावात? जास्त जोड्या राहिल्याच नाही ना आता. तो साऱ्याने मला बोलावलाय. अंजाबा असं आहे, मानाचं काम आहे म्हणून जाई लागते. हो जाय कोणी म्हणजे आजच्या दिवशी जोडीची वाट पाहिजे. जाय ज्यांना बोलावलं त्याच्या घरी जाय. कसं आहे कोणाला हे आहे ना का जोडीची पूजा झाली पाहिजे म्हणून आशा आहे ना. जाय ज्यानं बोलावलं त्याच्या घरी चालला जाय. हे घ्या बरं ताट. मला जा लागते फिरायला यासोबत. बैल धरा लागते ना. द्या. हो लेकराले मोठी घाई हाय. जा बाप्पा बैल घेऊन जाय. चला मोठे बाबा. इकडून तुम्ही बैल, मी इकडून आणतो येले तुमच्या मांगो. हाकल तुम्ही. अंजनी ये ना, घरातच आहे का? नाही तेव्हा बाहेर राहतो. आज घरात घुसली का? जोडी आणली ना घरात. ये जोडीची पूजा करायला लवकर. मोठी आहे तर भल्ली वेळ लावून राहिली. काहून अशी करते तर मोठी आहे. उगा तिला ऐकू जाईन अधिक बॉम्ब लावून यावं. बस उगा. सकाळपासून बैल धरासाठी वाटते तुमच्या मागच होती आहे ना. सोडलंच नाही वाटते तुम्हाला. कसंच सोडलं रे. झाली ना पूजा. देऊन द्या ना पैसे. तुम्ही देऊन द्या ना यायले पैसे. मापाशी नाही आहे पैसे. हो पूजा झाली. मी आलो नसतं तर तुला दिले होते ना पैसे. ते का आता लपून ठेवले काय? आता मला मागून राहील पैसे. दिले करायला पैसे. मला नाही दिले चालन. त्या तुला पण दिले होते मी. चालले येईल 10,000 रुपये देऊन दे पोट्टा येईल. हो जास्तीचा मोठेपणा करू नका. मी 5-5 रुपये देतो. 10 गिनी आहे. किती होती गळ जोड्या येते ना त्याला द्या लागते. आणि लेकरं 3-3 एकच बैल धराले 3-3 लेकरं असल्या एवढे देणार आहे का मी? 5-5 देतो. बरं जास्तीचे करू नको. 10 लेकराला देऊन दे मोकळी कर. तेच म्हणून बाप्पा कशाच ऐकत नाही. मोठेपणाच लय भरला. घ्या रे लेकराव. घ्या 10 रुपये घेऊन घे जा. 3 जण वाटून घ्या 30 रुपये.
मोठी आई आजच देतो आम्ही 5 रुपये देऊन देतो म्हणता. राहू द्या ना, द्या ना 10 रुपये. मामा काका मोठे बाबा म्हणते ना. आजी काकू अशा काऊन करतात तुम्ही? आजच चालू आम्ही, दे ना आम्हाला. त्यांना पोळ्या आहेत आम्हाला येत नाही, कारण की आम्हाला देत नाही तो कोणी. घ्या बोललो का अगोची घ्या. शांताराम काकाजी इथं जाऊ आता. काका चला शांतराम माई घरी चालला जोडी घेऊन. माई आई म्हणे आणजा म्हणे जोडी म्हणे, नाही तर म्हणे तिकडे झेंडण बसा म्हणे. बँडवाले उलीसा वाजवत आणि थांबता, वाजव ना चांगले दन्न दन्न. असं म्हणता तुम्ही वाजत नाही म्हणून? थांबा चला चल रे वाजव रे. आता जमलं बा आता, नाही तर असं वाटते का काय आपली जोडी आली म्हणून सगळ्याला माहित झालं पाहिजे. अरे बापरे कसं स्वप्न दिसलं बापा बापा कसं दिसते बाबा स्वप्न. ती भेली बापा मी भेल लागलं, मला तर वाटलं जसं खरंच होय बापा. आताच एवढी भेली मी तर खरं झालं असतं असं तर किती भेव लागलं असतं देवा. बापरे लय वाजले बापरे. स्वप्नाच्या नाला बाहेर जाग काय गैरी झोप लागली होती, त्याच्यात स्वप्न असं लय वेळ झाला. अरे आज तर करीचा दिवस आहे. कर आहे ना आज. आणि लेकरायचा तानापुडा भरते, आणि लेकरही झोपल्या ह्याही झोपल्या, मी नाही उठले ह्याही नाही उठल्या. चल बाई आवाज देतो यायले सारे यायले आता. नीता कोमल उठाव पोरे वो, तानापुडा भरते ना. नीता उठ उठो नीता. सुशीर झाला, लेकराची तयारी करा लवकर लवकर. त्याला घेऊन जातो मी तानापुड्या. माय मी भरभर गात गीत घासतो, आंघोळ गिंगोळ करतो, लेकराला घेऊन जातो. तोपर्यंत माई आंघोळ होते, नाही तर त्याची गडबड होईल. माई गडबडी माई आंघोळ झाली म्हणजे त्याच लवकर होते. आपल्या बाबूची आजी आजच आवाज दिला. आजी कुठं गेली? आजी कुठं गायब झाली? होते आईने आवाज दिला, आई कुठे गेले? नाही तर इथंच तसल्या आई बसल्या असं बाथरूम मध्ये आंघोळ गिंगोळ करायला. चल बाई पोराची लवकर आंघोळ करून देतो, त्यांना पोळात जावं लागते तो. इच्छा बाया जात नाही का पाहिले? आपण जाऊ ना पाहिले. आपण जाऊ मस्त तानापुडा पाहिले, मजा येत असते ना तानापुड्यात. हो माझी इच्छा आहे, पण याची आजी दरवर्षी याला घेऊन जाते. मग नेहा घ्यायला आता याला या वर्षी तिची आजीच नेते. पण मी काय म्हणतो बिचारी इकडल्या बाया जात नाही तर मग माझी इच्छा होत नाही जायला, तर कसं जावं असं वाटते. ताई तेवढीच मजा येते. आता त्या बाया येत नाही म्हणून काय दुसऱ्या येत नसून काय गावातल्या सगळ्याच येते. हे आपल्या इकडल्या जराशा आळशीच खूप आहे. झाले काही नाही कोणते बायला असं वाटते आपल्या इकडल्या बा गेलं तर मग कामं राहते, असं तसं असं वाटते. कामं तर नेहमीचीच आहे ताई. रोज 12 वाजेपर्यंत कामं होऊन जाते. आजच नाही अगदी जाऊ दे ना, चला ना. कसे म्हणजे कॉम्पिटिशन नसते ना लेकरायचं. लय मस्त मस्त बैल सजून आणते, ते पाहण्यात आनंद. खूप सारे लेकरं राहते आमच्या गावात, तर खूप मजा येते बा. आमच्या गावात तर स्पेशल यात्रा भरते याची. हो चल मग जाऊ आपण. मग मी माझ्यासाठी पाणी गरम करायला ठेवतो आणि मी आंघोळ करून घेतो. तुम्ही लवकर याचं करून द्या, काय काय करायचं आहे तर. बैल गिल काढून ठेवा. हो अहो अधिकारी लेकरं येते तर चिल्लर पैसे लेकराला द्याले. चिल्लर आहे का नाही आहे आपल्या घरी? करून ठेवा लागत होते. कालच आठवण यायला पाहिजे ती. आपलं असं आहे का वेळेवरच सगळं आठवते आपल्याला. आई तुम्ही काल आठवण दिली असती, मी आणायला लावली असते श्यामजीले का बा घेऊन या म्हणत होती का चिल्लर. तसं आपल्याला वेळेवरच सगळं काही आठवते. गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. 8 वाजता जा लागते लवकर लवकर. 9 वाजेपर्यंत वापस आलं पाहिजे आपण. अधिक कामही राहते ना पडले. हो ते तर आहेच, गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे. गोष्टी करता करता वेळ चल. जरासं लवकर उठलं असतं, नाश्ता पाणी झालं असतं तर मग टेन्शन नाही राहिलं असतं. 1-2 घंटे आधी काय थांबलं असतं तर मग काय तिकडून आल्यावर बरोबर स्वयंपाक करून टाकला असतं दोघी मिळून. ते उठवून तिथे जागाही नाही आहे. आपल्या करायला सुट्टी आहे म्हटलं त्याच्यापेक्षा जाग येत नाही येत असं आहे. करायला सुट्टी असली का जीव असा हे वाळसून जाते ना. मस्त असं वाटतं का झोपत त्याच्या आजी नावात दिलं बरं झालं. नाही तर बस त्यांना पुढे अंगावरून गेला असता लेकरायच्या. त्याचे पैसे काढले होते हो माय खेळासाठी, पण याला सारे जुव्यात नेले व जुव्यात नेले. काऊन ओरडून राहिली? काय झालं? काय सांगू माया घरच्या ईदवाशाची गोष्ट. ईदवाचा माणूस आहे व मी घेतले होते माय बचत गटातले पैसे. मी म्हटलं कोणतं तरी काम करतो माय घरातलं. माईच्या मसण्याला दिसले ना माय पैसे दिसले. त्याला पैसे डोळ्यात खुपले व मी लपून ठेवले होते बरं. 50,000 ठेवले अजून. माय कोणत्या डब्यात ठेवले म्हणून पुरे काढून घेऊन पळाला. काय हो माय डब्यातले काढून नेले काय? बरोबर लक्ष ठेवलं डब्यातले काढून नेले.
हो माय, असा कधी करत नाही मा नवरा, पण या 2-4 दिवसात लय करते हो माय. गिरीच्या वेळेस लय करते. 70 पुरे पैसेच घेऊन जाते. पुरे पैसे घेऊन झाले. आपण किती काही दपटा त्याचे किती चांगलं राहते, पण या 2-4 दिवसात तर असे त्याच्या अंगात येते, असं त्याच्या अंगात येते की कोणाला ऐकत नाही. रात्रात घरी येत नाही हो माय, नुसतं तिकडेच असते हो माय. तशी नाही मी असे करत नाही. आणि मग अशा वेळेस कोण करते, असे कोण करत असं पण माय घरातली नेले का पैसे? तू आता जीवाला तर लय विचार झाला एवढे मोठे त्या गटातले पैसे देत असं ना, जिंकून देत असं तुला पैसे. ताई नाही देतो माय, डबल खेळते, डबल वाजते हो माय, रात्रात खेळते. काय सांगू तुले, जरा हरभऱ्याच्या झाडावर चढून ठेवलं का बघ. काही माणसं असे तरी आहे, जिंकले का घरी आणून ठेवते. हा माणूस कसा ठेवत नाही माय, अधिक खेळते, अधिक त्याला वाटते कितीक जितू कितीक नाही. घरी आणत नाही, 1 रुपया आणत नाही हो माय, हारल्याशिवाय घरी येत नाही अधिक. का हो माय, भाईचा माणूस काही दबून नाही राहिला हो माय. तुला काय सांगू आता, तू लढून राहिली म्हणून तुले माय तुझे दुखसे माय म्हणून सांगितलं. सांगू नको कोणाले. कशाच ऐकून नाही राहिले, नुसते दारू पिते झोपते, दारू पिते झोपते. आणि आपण म्हणा काहून तुम्ही दारू पिऊन राहिले, असे करू नका. 2 दिवस तर शौक करू दे म्हणते, पोयाच्या वेळेस 2 दिवस शौक करू दे म्हणते, नाही तर का वर्षभर शौक करतो काम ते मी म्हणते. तुला झाला का म्हणते तरच असे म्हणते व लय बोलते. काय व या 2-4 दिवसाचा हात धुवून घेते ना पुरे. बर काय पोते रातभर काय पोते. लेकरं म्हणते बाबा कुठं गेले, बाबा कुठं गेले. का लेकराले सांगा काही असे करायला जाते म्हणून, पत्ते खेळायला जाते म्हणून, असं सांगू काय? सांग बरं तू, त्या लेकरावर काय परिणाम होईल, काय परिणाम होईल ना. आणि मी सांगत नसतो त्याला, म्हणत असतो बाबा मित्राच्या घरी पार्टीचे गेले असं सांगत असतो. लेकरा बायले सांगावणे. तू काय म्हणतो, माईचा माणूस एवढा पिऊन तेवढा बळबळ करते, कधी पेत नाही. पेला का असा बळबळ करते, त्याची दारू निसती भानगुडीच आहे हो बाई. मानवऱ्याची निसती दारू भानगुडी चाले, असा भांडते शेवटी. आता तू त्या नाही लेकरायला सांगशील माया मापुरीले समजतेच बाप पेला म्हणजे. बाबा दारू पेले म्हणते, आई काऊन असे करते म्हणते, बाबा काऊन असे करते म्हणते. मी म्हटलं बाई शेवटी लेकरायला पण लागते बाई. आता वर्षातून एखादा पेते पिऊ दे, जाऊ दे. आता काय करतो, ऐकतच नाही तर काय म्हणू मी त्याले. काय म्हणू, म्हणते मला माझ्यासोबत भांडते. वर्षभर पेलं तर मग म्हणते मले आता म्हणू नको, असे किचे करते, आपल्यालाच बोलते. 3 दिवस झालाय माझी कटावून गेला माय. 2-3 दिवसात कटून गेली माय माणसाचं तुम्हाला नेहमीच तरच आहे हो माय, नेहमीच आहे. असं तर काही करत राहते, पैसे घेऊन जाते, हे घेऊन जाते. काय करा ह्या माणसाचं काही समजत नाही, कसं करा काही नाही. तर माय मानवऱ्यानं नवीनच खूड आणलं माय, नवीन खूड आणाले. त्या मायच्याच घरी चालली जाय म्हणते, मला पाहिजेच नाही म्हणते, तू माझ्या घरी पाहिजेच नाही म्हणते. त्यानंच मागं आलो म्हणते, नाही तर मी लय समोर गेलो असतो म्हणते, लय समोर गेलो असतो म्हणते. ना आता रात्री तुला काय सांगू, मला घराच्या बाहेर काढलं. मला म्हणे होय त्या बापाच्या घरी, होय त्या बापाच्या घरी. असं आहे माणूस, काय म्हणू त्या माणसाले. झालं मीच करतो, मीच कमावतो, मीच येईल खाऊ घालतो, तरी असे बोलते. येईन जर मला आणून खाऊ घातलं असतं तर मला 5 मिनिट घरात नाही राहू दिलं असतं. या माणसानं घरीत राहुल्याले. कसा माणूस आहे. काल तर भलं बेदम मारलो माय, बेदम मारलं. म्या म्हटलं तुम्ही पैसे कायले नेले हो, पैसे कायले नेले. तर म्हणे नीन म्हणे त्या का बापाचे का म्हणे, त्या बापाच्या घरचे कडे माहीत पैसे त्या चोरून टाकले म्हणे बचत गटात. चोरून टाकतो म्हणे असे म्हणे. पाय बरं कोणत्या तोडानं बोलू ह्या माणसासोबत. मी मोठी सहन करतो म्हणून तू माणूस असा करते. तू एनी टाइम काम करतो, खाऊ घालतो म्हणून तू जास्त डोक्यात चढला. नाही तर माझ्यासारखी नाही ऐकत. माझ्या घरचा माणूस 3 दिवस 4 दिवस असा करते, मी कटवून जातो. बात हे करतो, बळबळ करतो आणि जाग्यावर आणतो. म्हटलं तू जास्त ऐकून राहिली ना, जास्त डोक्यावर बसून राहिले. ते नाही करू तर माय काय करू. त्या घरच्या माणसासारखं ऐक, गरीब आहे माणूस. त्या तू म्हणशील त्या मतानं ऐकत, त्याचं समजते. माईचा माणूस ऐका असा माय म्हणाले गेली तर मारते हो माय. कोणाले कोणी म्हणतात बोलायला पाहत नाही. बदमाश आहे म्हणून चांगला. एक जण नाही येत माई म्हणतात, मला ठोकते तर कोणी म्हणतात नाही येत, काहीच नाही. माया आईच्या घरी फोन केला तर म्या म्हटलं असा करून राहिला. बाई म्हणे तू चाल म्हणते गावले, ये म्हणते आम्ही इंदुली नेतो म्हणते सोबत. काय म्हणते याच्या घर राहतो म्हणते. पण म्या म्हटलं बाई तिथं जाऊन काय करू, भाऊजाईच्या हाताखाली. भाऊ म्हणते तू नाहीतरी कामाला जाते, इथे खोली घेऊन चाल म्हणते. म्हटलं नाही माय पोरगी आहे, मी नाही येत बाप्पा. पोरगी 10वीत आहे म्हणून सांग, नाही तर मी त्याला आतापर्यंत सोडून दिलं. मा पोरचं वर्ष डुबत काम आहे डुबाले, नाही तर मी याला सोडून तर गेलीच असती. आता त्याला हिंगा दाखवलाच असता.
मागच चुकलो तू गेली होती ना ती पोरगी म्हणे ना तुले हा जाऊन आई तू तरी आली हा तरी यायला लागत होतं तो त्यानं डोक्यावर बसला. एक दिवस राहिली आणि दुसऱ्या दिवशी चाल लगेच त्याला फोन केल्यावर वापस आली तो म्हणून डोक्यावर चढाले राही ना नाही तरी इथे त्याला खाऊ घाल ना तिथे आपल्या स्वतःला करून खाणार हा काय 1 रुपयाचा आधार नाही माणसं जाण काही नाही हा भल्ला बदमाश आहे. हो तेच चुकलं माय पोरीच्या मतानं ऐकली नाही मी तेव्हा ऐकली तिथं बरं झालं असतं. काय सांगू माय आज रात्रीचं खरंच आहे हो माय मसाला गिसाला मला काढून ठेवा लागते स्वतःच्या पैशानं मटण आणून ठेवा लागते त्यासाठी मटण आणाले नाही जर आता मी मटण आणलं तर काय बाईवाली काही खैर नाही हा त्याच्यासाठी चांगलं बनलं पाहिजे मटण असं आहे हो म्या कधी केलं नाही हो मटण हातानं पण याच्यासाठी करा लागते आणि केलं नाही चांगलं झालं नाही का बाई मला बेदम मारते हो मा बेदम माराले. आता त्यांना सगळे पैसे घरातले नेले मग कोणत्या पैशाने मटण आणते म्हण ना त्याला तू आम्ही कुठून आणू त्यासाठी मटण आणि त्या कुठून एवढा मसाला गिसाला आणि कुठचे पैसे त्याच नेले सारे आण तू असं म्हण तू म्हणता येते का माय असं म्हणाले असं म्हटलं तर एकदम छातीवर बसूनच ठोकते हो बाय तुला नाही माहीत सगळ्या बायले माहीत आहे ना गल्लीतल्या साऱ्या बायले माहीत आहे बेकार आहे म्हणून मारते तुला बेकार होते म्हणून असं आहे. थोडीशी राहिल्यापेक्षा चालली जाय मी तर चालली गेली असती माईच्या माणूस कसा आहे 2 चिंतेच करते दांगोड मग काही करत नाही मग आपण आपल्याला मनाचंही बोलायचंही ठेवत नाही तर मी आतापर्यंत त्याला सोड चिठ्ठी दिली असते माणसाले हा पण समजून घेते माणूस मला असं वाटतं जाऊ दे बा 2-4 दिवसाचा काय आहे त्रास पण तुला आता आयुष्यभराचा हा त्रास असल्यावर तुला लय सहन करावं लागतो माय बाय म्हटल्यानं होत असते का माय दुसऱ्याच्या घरी निभावं लागते काय सांग बरं तू बिचारे पोरगी आहे मांग पोरगा आहे हा जरी स्वतः करत असन पण दुसऱ्याच्या घरी अलगच आहे आपलं घर अलगच आहे माय भावाचं घर तर भावाचंच घर होते आपलं घर तर आपलं होते इथं मारो का झोडो मला इथंच राहतो बाई मी बापा तुझ्या मतानं काय करायचं आहे तुला किती सांगितलं तरी तू त्याच मनाची करतो.